भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, कांदा प्रश्न सरकारला रडवतोय का? नाही, निश्चितच कांदा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्या संदर्भामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मुख्यमंत्री केंद्र सरकारशी बोलत आहेत आणि निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात त्या ठिकाणी केंद्र सरकारशी समन्वय साधून त्या ठिकाणी काहीतरी चांगला निर्णय होईल अशा प्रकारची आम्हाला अपेक्षा आहे। पण विरोधक आक्रमक झालेले आहेत, गळ्यात कांद्याच्या माळा लटकवून, हातात टोपली घेऊन, कांद्याची टोपली घेऊन सरकारचा निषेध, भाजपचा निषेध, महायुतीचा निषेध या ठिकाणी केला, मोदींचाही निषेध केला। प्रत्येक गोष्टीचं राजकारण त्या ठिकाणी विरोधी पक्ष करायला बघतोय, परंतु आम्ही प्रश्नापासून दूर जात नाही। कांदा उत्पादक हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे त्याने कांद्यांच्या माळा गळ्यात घालो अथवा न घालो या प्रश्नाकडे गांभीर्याने सरकार बघतंय आणि यातून काहीतरी मार्ग निश्चितपणे निघेल। लव्ह जिहादबद्दल सरकारची भूमिका काय असणार आहे? कारण सपा नेते ते मागणी करतायत की केवळ 42 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत, 402 तक्रारी या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत। आरटीआय मधून माहिती मिळते 1 लाखाच्या वर प्रकरणं आहेत असं मंगल प्रभात लोढा मागच्या वेळी म्हणाले होते। नाही, खूप मोठी प्रकरणं लव्ह जिहादची होऊ पाहतायत, झालेली आहेत। काही आकडे समोर येत आहेत, परंतु अनेक प्रकरणं ती लोक लाज लज्जास्तव त्या ठिकाणी बाहेर येत नाहीत, काही पालक बोलत नाहीत, परंतु हा प्रकरण गंभीर आहे आणि त्यावर त्या ठिकाणी समिती नेमून कारवाई झालीच पाहिजे। त्याच्यामुळे कोण जर बोलत असेल बंद करा समिती वगैरे, तर तसं काय नाही। लव्ह जिहाद हा अत्यंत सिरियस विषय झाला आहे, त्या संदर्भात गंभीर होऊन कारवाई व्हायलाच पाहिजे। अनेक हिंदू मुलींचं त्या ठिकाणी जीवन उद्ध्वस्त होऊ शकतं। बरं, ओबीसी मध्ये आपण पाहतोय की 19% ओबीसींचं जे आरक्षण आहे त्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी होते, त्याला विरोध देखील केला जातोय। गोपीचंद पडळकर एसटी मधून आरक्षणाची मागणी करतात। 8% एसटीचं आरक्षण आहे, कसं दिलं जाईल? कारण 5 कोटी जनसंख्या आहे, याला विरोध होईल? मला वाटतं या ठिकाणी आमच्या सरकारची स्पष्ट भूमिका आहे की कोणाच्याही आरक्षणाला धक्का लावायचा नाहीये। ज्यांचं आरक्षण आहे त्यांना त्या ठिकाणी मिळालं पाहिजे, कोणाच्या आरक्षणावर अतिक्रमण नको। त्याच्यामुळे या ज्या काही त्यातून मला हवंय यातून मला हवंय याऐवजी प्रत्येकाला त्याचं आरक्षण स्वतंत्रपणे कसं देता येईल यावर सरकार त्या ठिकाणी ठाम आहे, सकारात्मक आहे। कारण एकमेकांच्या ओढाओढी आणि सामाजिक संघर्ष महाराष्ट्राला त्या ठिकाणी परवडणार नाही, जातीय तेढ निर्माण होता कामा नये याची सरकार म्हणून काळजी घेते। जरांगे पाटील सरकारला ज्या पद्धतीनं थेट आव्हान देत आहेत, यानंतर छगन भुजबळ देखील भर सभेतून त्यांना आव्हान देत आहेत। ही आव्हानं प्रति आव्हानं दोन समाजामध्ये तेढ निर्माण करेल असं तुम्हाला वाटतं? काल तर छगन भुजबळ यांनी ज्या शब्दांचा वापर केला त्याची चर्चा सुरू आहे, राज्यातले रस्ते मी बांधले, मुख्यमंत्री त्यावर झाडू मारतात असं म्हणाले। मला वाटतं दोन्ही नेत्यांनी आव्हान देण्याचं बंद केलं पाहिजे, कारण आव्हानं प्रति आव्हान या दोन नेत्यांपुरती सीमित राहत नाहीत, त्याचे पडसाद खालपर्यंत त्या ठिकाणी उमटत असतात आणि त्यामुळे जातीय तेढ निर्माण होते। त्याच्यामुळे दोन्ही नेत्यांना या ठिकाणी नम्रपणे आव्हान आहे की आरे रावी हमरी तुमरीवर येणं मला वाटतं सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी योग्य आहे असं वाटत नाही। प्रश्न सामोपचारानं चर्चेतनं या ठिकाणी सरकार दरबारी त्या ठिकाणी सुटतील आणि सरकारी त्या ठिकाणी आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहे। सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार आहे। अगदी छत्रपतींच्या पायावर त्या ठिकाणी डोकं ठेवून एकनाथरावजींनी शपथ घेतली, त्याच्यामुळे त्यांच्या भूमिकेवर संशय घ्यायचं कारण नाही। आणि त्याच वेळेला त्यांनी सांगितलंय की ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत। पण छगन भुजबळ जे सिनियर मोस्ट लीडर आहेत भाजपचे, त्यांना समज दिलं जाईल का? कारण त्यांच्या पक्षाकडून त्यांना समजावलं जाईल की ज्या पद्धतीची भूमिका घेत आहेत, भाष्य करतायत, समाजात तेढ निर्माण होते। नाही, मला वाटतं सांगितलंच पाहिजे, कारण कोणी असो, भुजबळ साहेब असो, जरांगे पाटील असो, आता व्यक्तिगत सगळ्यांवर त्या ठिकाणी टोकाचा संघर्ष या आरोपाच्या माध्यमातून निर्माण होतोय आणि त्याच्यामुळे भुजबळ साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी थोडं संयमानं घेण्याची आवश्यकता आहे। कारण हा जर संघर्ष वाढत राहिला तर तो खालपर्यंत जाईल आणि त्यातनं एक मोठा संघर्ष, सामाजिक तेढ त्या ठिकाणी निर्माण होईल।
ती महाराष्ट्राच्या शांततेला त्या ठिकाणी धोका पोचवणारी असेल. म्हणून मला वाटतं सगळ्यांनी गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय की प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे आणि थेट छगन भुजबळ यांनाच आवाहन केलं आहे की बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे आणि गांभीर्याने या सगळ्या विषयांचा विचार केला पाहिजे. कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.